ऐक तेव्हा संत संगतीचं काय महत्व म्हणल्यावर किती पोपट मेला, सरडाही मेला, नारद महर्षी परत देवाकडे आले तेव्हा देवानं म्हटले संत संगतीचं नाही चालू का. तेव्हा संत संगतीचं काय महत्व आहे तर मग त्यांनी ते म्हणले असं करा, त्या राजाच्या घरामध्ये एक बालक जन्माला आलेले, त्या बालकाच्या तिथे जा म्हटले आणि त्यांना तिथं विचारा. ते म्हणली पोपट आणि सरडा मेलेलं पण राजाच्या घरात एकुलतं एक बालक जन्माला आले अनेक वर्षांनी, आणि तिथे जाऊन त्यांना विचारायचं आणि हे जर पटदिशी मेलं तर राजा आपल्याला मारू. पण म्हणजे देवावर विश्वास ठेवायला पाहिजे. मग ते गेले आणि त्या ठिकाणी ते तर मोठा सत्कार झाला नारद महर्षींचा, कारण साधू आले आणि मग त्यांनी ते पाहिलं तर ते त्याचं ते भविष्य सांगणारे होते. त्यांनी सांगितलं हे मुक आणि बहिरा आहे, बालक जन्माला आले अनेक वर्षांनी झाले, एक तर मूल नव्हतं त्याला, राजाला पण मूल झालं आणि ते कसं आहे मुक आणि बहिरा. ते म्हणले ह्याच्यावर काय उपाय नाही होणार, हे असंच राहील. नाराज झाले होते ते. मग ते म्हणले साधू आले आणि साधूच्या चरणावरती ते बालक आणून टाकलं. हे साधू घाबरलेले, कारण हे जर गेला आणि त्यावेळेला ते बोलायला लागले आणि त्या साधूच्या संगतीने बोलायला लागले, म्हणजे त्याच्यामुळे बोलायला लागलं. उद्धार झाला का नाही त्याचा? कोण होता तो? सरडा पोपट, तोच ते बालक होतं. याला म्हणतात उद्धार. हा उद्धार झाला. म्हणजे जे मुक बहिरं होतं ते सुद्धा बोलायला लागलं. तर ते मग ते नारद महर्षींना कळालं की हे साधू. त्यांना सांगितलं देवाने की तोच आहे तो, जो सरडा होता तोच पोपट, तोच पुढे जाऊन मुलगा झाला. आणि तुमच्या संगतीचा महिमा असा की तो मुका बहिरा असा असताना बोलायला लागला. तर याच्यात उद्धार झालेले दिसतात. म्हणजे प्रत्येक वेळेला उद्धार, माणसाचा उद्धार. तुम्ही जर स्वर्गाला गेले तर याला वास्तविक उद्धार म्हणून नाही, पण पुण्य प्राप्त झालं का नाही जास्त, म्हणून तो स्वर्गाला गेला, यालाही शास्त्रात उद्धार म्हटलेला आहे. पूर्वमीमांसेचा मोक्षच आहे तो, स्वर्गाधिकाला जाणं. ऊर्ध्वा गतीला प्राप्त होणं हे जैनांचा मोक्षच आहे. आणि नामधारकांचा ते न्यायशास्त्राचा एक दुःखाचा त्याला मोक्ष केलेला आहे. नामधारकाचा मोक्ष हा वैकुंठादी लोकाची प्राप्ती. ते म्हणले आम्ही विष्णूचे दास काय होणार आमचं, तर ते म्हणजे नामस्मरण करा. सत्यत्व भावना दृढ आहे म्हणून तुम्ही विष्णू लोकाला जाताल आणि विष्णू लोकामध्ये जाऊन तुम्हाला तिथे उत्कृष्ट भोग प्राप्त होतील. हा मोक्षच झाला. पण तो कशाने झाला? भगवान विष्णूच्या नामस्मरणाने झाला, म्हणून तो एक मोक्षच झाला. आता भगवान विष्णूंचं स्वरूप म्हणून वैकुंठ या पदाचा अर्थ लोक, वैकुंठ नाम आणि वैकुंठ स्वरूप. मग तो वैकुंठ स्वरूपाचा मोक्ष जो आहे तो तत्वज्ञानाशिवाय होतच नाही. मग ते तत्वज्ञान होईल कसं? तर त्या शास्त्र म्हणतात तुम्ही या मृत्यू लोकात किंवा वैकुंठादी लोकात जरी जाऊन राहिले तरी त्या ठिकाणी ज्ञानाशिवाय मोक्ष होणार नाही. मग ते ज्ञान भगवंताच्या कृपेने होतं. ज्या वेळेला तो जीव हा विटून जातो स्वतःला, ज्या वेळेला विटतो, जीवपणाला विटला, त्यावेळेला मोक्ष होतो. म्हणजे त्याला जीवपणात राहण्यात काही स्वारस्य वाटत नाही, त्यावेळेला तो स्वरूपाकडे जाईल. आणि जोपर्यंत विटत नाही तोपर्यंत जन्म घेत राहील. हा भाग आहेच. तो सगळीकडे समान आहे. मग तो जन्म घेण्याला विटला आणि ज्ञान तर झाले. वास्तविक पाहता ज्ञान कळायला सोपं आहे, पण पटायला अवघड आहे आणि अंगीकार करायला अवघड आहे. आणि अंगीकार करायला अवघड कशामुळे आहे? वासनेमुळं. आपल्या वासना अनावर, आणि त्या अनावर वासना असल्या कारणाने पुन्हा जन्माची म्हणजे ऐकल्यानंतर सुद्धा वासनांची निवृत्ती तशी होत नाही. अध्यात्मविद्या ही वासना नाशाला कारण आहे, याच्यात काही शंका नाही. पण तरी सुद्धा स्वतःचा जो हे आहे अभ्यास आहे तो अभ्यास दृढ असायला पाहिजे. शेवटी बाहेरची साधनं बाहेरच आहेत, आंतरिक साधन हेच आहे. ज्याने त्यांनी आपला अभ्यास करून वासनांचा क्षय करून घ्यावा म्हणजे मोक्ष होतो. आता परत तिसरा मुद्दा आला.
मोक्ष हा वासनांच्या क्षयाने होतो का ज्ञानाने होतो? आता तुम्ही काय म्हटले, ज्ञानाने मोक्ष होतो, आणि आता परत तुम्ही म्हणायला लागले वासनांच्या क्षय झाला तरच मोक्ष होईल. मग कशाने मोक्ष कशाने होतो? हा, तर वासना असेल तर ज्ञान होणार नाही. तर ज्ञान वासनेशिवाय ज्ञान होतंय पण टिकत नाही. काय होत नाही? टिकत नाही. पांडित्य विद्वत्ता, ते त्याच्यात ज्ञान होतंय त्याला, कारण तो जवळपास गेलेला आहे. पण त्याच्या वासना अनावर असल्या कारणाने मग परत आणखीन वासनाक्षय आला. त्याचा एक अभ्यास केलेला की वासनाक्षयांचा अभ्यास करावा लागतो, मनोनाशाचा अभ्यास करावा लागतो, आणि तत्वज्ञानाचा अभ्यास करावा लागतो. आता आणखीन एक वाढलं, मनोनाश. तो सुद्धा त्याच्या अखेरीतच काम करत असतो. म्हणून ह्या तिघांची परत संगती आहे. आणि मग त्याच्यात कसं काय होतं, तर एकमेकाला पूरक साधन आहेत. तत्वज्ञानाला मनोनाश आणि वासनाक्षय हे पूरक आहे. मनोनाशाला तत्वज्ञान आणि वासनाक्षय पुरुष आहे, म्हणजे पूरक आहे. आणि वासनाक्षयाला मनोनाश आणि तत्वज्ञान पूरक आहे. इथं पण अर्थवादात्मक सुरुवातीला ज्ञानात प्रवृत्त होण्यासाठी म्हणले मनाचे मन पण न मोडता, दुःख न देता मोक्षाक्षय आयता श्रवणाची माझी. त्याच्यामध्ये थोडीशी प्रवृत्ती होण्याच्या दृष्टीने बरोबर आहे. पण एका आज जशी प्रवृत्ती वाढत गेली तसा तो जवळ येत. म्हणून वासना नुसतं तत्वज्ञान होऊन नाही ना होणार, कारण तत्वज्ञानाने काय झालं, कळालं. तत्वज्ञान हे कळून देत आहे, हे जगात मिथ्या आहे हे कळालं, पण वासना नाही गेली. आता मिथ्या जर असेल तर वासनाक्षय व्हायला पाहिजे. मिथ्या असं कळालं, मिथ्या नोट मिथ्या पडलेली आहे असं लक्षात आल्यावर तुम्ही उचलताल का? नाही. तर मग मिथ्याच म्हणजे मिथ्या म्हणजे खोटी नोट आहे. मिथ्या खोटी मिथ्या म्हणण्यापेक्षा खोटी म्हणा, खोटी खेळातली नोट आहे अशी पाहिल्यावरती तो मनुष्य उचलण्याकडे प्रवृत्ती होत नाही. याला वासनाक्षय म्हणायचं. त्यांनी उचलली नाही, उचलली तर सत्यत्वाने उचलली, आणि पाहिल्यानंतर टाकून दिली, याचा काही उपयोग नाही. तसं जगत पाहून झाल्यावर टाकून दिलं. प्रपंच रचना सर्व भोगोनी त्यागी असं झालं. मग त्याच्यामध्ये ते वासनाक्षय होतं, आणि त्या वासनाक्षयाच्या नंतर मग ते तत्वज्ञानही तिथेच काम कर. खरं तत्वज्ञान तेच आहे. न करी रे संग राहे रे निश्चळ, लागोने दे मळ ममतेचा, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. मग तुकोबऱ्यांनी बरोबर सांगितलं हे असं. उपाधी वेगळे तुम्ही त्याच्यात आला इंद्रियाचा जे वाचण्याचा क्षय कल्पाही वरी नाही म्हणून ते याच्यात नाही. ते उपाधी वेगळे, ते देवाचा अभंग वेगळा आहे. आणि हा इंद्रियांचा जय वासनेचा क्षय संकल्पाही वरी म्हणे म्हण, याचा अभंगातलं चरण. तर तुकोबराय म्हणतात तसं. त्याला तेव्हा दोन भिन्न भिन्न मोक्ष आहेत का असं म्हणेल तर दोन काय 4 6 किती बी भिन्न भिन्न मोक्ष, कारण मुख्य मोक्ष एकच आहे. आणि बाकीचे तुम्ही जसे जसे मोक्ष कराल उपाधीच्या द्वारे तसे तसे काय होतील, त्याच्यात खालून उद्धार होणं याला मोक्षच म्हटलेलं आहे. एकदम गरीब मनुष्य आहे, तो श्रीमंतीमध्ये गेला तर त्याचा उद्धार झाला, गरिबीतून सुटका झाली. सुटका होणं, गरिबीतून सुटका होणं, श्रीमंत होणं हा एक मोक्षच आहे. पण त्याचा टिकाऊपणा किती हा तुमचं तुम्ही शोधण्याचा विषय. किंवा काय एका जन्मात श्रीमंत गरीब होता तो श्रीमंत झाला, तो एका जन्माचा फायदा झाला. मग म्हटले तुम्ही थोडे अनेक जन्माचे फायदे करून घ्या. म्हणले काय करावं लागेल, पुण्य निर्माण करा. पैसा निर्माण करण्यापेक्षा पुण्यच निर्माण करा. पैसा हा एका जन्मामध्ये दारिद्र्यपणाच्या दुःखाचा नाश करेल, धन आहे. पण पुण्य हे अनेक जन्मातल्या दुःखाचा नाश करेल. पण म्हटले मग पुण्याने होणारा मोक्ष हा सुद्धा टिकाऊ मोक्ष नाही. मग असं करा, पाप पुण्य आतीत अविद्येचाच नाश करा. आणि असा जर नाश केला तर तुम्ही अत्यंत सुखस्वरूप असणारा परमात्मा होता. म्हणजे हा खरा मोक्ष होतो. म्हणून भोगाचा मोक्ष आणि त्यागाचा मोक्ष असे 2 प्रकार केले. त्यागामध्ये निर्गुण निराकार परमतत्व माईक पदार्थांचं आकृष्टता नष्ट होणं हा त्यागाचा मोक्ष आहे.
माईक पदार्थाची आकृष्टता नाश पावत. आणि मग ह्या त्याच्यामध्ये दोन गोष्टी आल्या, मनोनाश आणि वासनाक्षय आलाच. कारण माईक पदार्थाची आकृष्टता, माईक पदार्थ खोटा आहे हे ज्ञानाने सांगितलं. आता मनाने जे पाहतोय ते मनाचा बाध केला आणि मन ज्या वासनावर घाबाडावर टिकलेलं होतं त्या वासनांचा नायनाट झाला, तर तो खरा मोक्ष झाला. मन पुणे होऊन जैसे शशीबिंब दिशे दिशे हरपत जाय. हरपत अवश्य नाहीच होय का नाही, नंतर ते नाहीच होईल. वाचा आता खालचा विषय काय आलेला आहे. पण भगवत नावाची व्याप्ती फार मोठी आहे. कोणताही शब्द जसा अर्थाचा वाचक असतो तसे नाम सुद्धा परब्रह्म म्हणजे परमात्मा रूप अर्थाचे वाचक म्हणजे बोधक आहे. पहा आता तुम्हाला एक थोडासा डीप विषय येईल त्यात भगवत नामाची व्याप्ती फार मोठी आहे आणि याला प्रमाण सुद्धा आहेत. गगनावनी वाड नाम आहे, पाठीमागे दिलेले साखरे महाराजांनी. तर तेव्हा भगवत नामाची व्याप्ती फार मोठी. नामाची व्याप्ती कुठे आहे असं म्हटलं, काय म्हणतायत ऐका. कोणताही शब्द जसा अर्थाचा वाचक असतो तसे नाम सुद्धा परब्रह्म म्हणजे परमात्मा स्वरूप अर्थाचे वाचक म्हणजेच असं आहे, नाम अनेक नाम, त्यात नाम हे एकच पद घेतलं मी. नंतर आत्मा, ब्रह्म हे तिन्ही बी सारखेच आहेत. नाम तुम्ही ब्रह्म कशाला म्हटले, निर्गुण निराकार परमतत्वाला नाम काय ठेवलं तुम्ही, ब्रह्म. हे तरी नामच आहे ना. तुमच्या स्वरूपात तुमच्या शरीराच्या तिन्ही शरीराच्या आत किंवा पंचकोशाच्या आत जो आहे त्याला नाव काय ठेवलं, आत्मा. हे काय आहे, नावच आहे. आणि हा इथे विटेवर उभा आहे त्याला नाव काय ठेवलं, विठ्ठल. विठ्ठल त्याला नामच आहे. मग विठ्ठल, आत्मा आणि ब्रह्म हे तीन झाले का नाही. तर हे नामाच्या द्वारेच घोषित आहेत. तुम्ही ब्रह्म ब्रह्म म्हणता तेही नामच, त्याचंच नाव आहे विठ्ठल. म्हणून विठ्ठल ब्रह्म नोहे त्याचे बोल नाही काय. हां तुकोबरा म्हटलं विठ्ठल आणि ब्रह्म हे दोन पद दोन आहेत का ना, एकच, तेच ब्रह्म आहे. आता नाम आणि परत त्याचा नामी धरला. त्याच्यामध्ये सुद्धा ब्रह्म या पदाचा नामी कोण, जे स्वरूप. आत्मा या पदाचा नामी कोण, जे स्वरूप. आणि विठ्ठल नामाचा नामी कोण, स्वरूपच आहे. म्हणून हे सगळी नामं ही स्वरूपवाचक आहे, स्वरूपाकडे जातात, घेऊन जातात. म्हणजे त्या नामाने, म्हणून नामाने मोक्ष होतो नाही. भगवत नामाची व्याप्ती फार मोठी आहे. कोणताही शब्द जसा अर्थाचा वाचक असतो म्हणजे त्याच्यापासून अर्थ निघतो ना, अमुक अमुक, तसे नामसुद्धा जे नाम आहे ते नाम ब्रह्म म्हणजेच परमतत्व परमात्मरूप अर्थाचे वाचक म्हणजेच बोधक आहे. वाच्य आणि वाचक असा भाग आहे. तर तसा वाचक म्हणजेच बोधक आहे. लक्षात आलं. म्हणून नाम हे ब्रह्म आत्मा या शब्दाचं ही वाचकच आहे. मग आता कोणतं नाम, तर तुम्ही म्हणताल ते नाम, तुम्ही म्हणताल ते नाम हे परमतत्वाच्या अर्थाचं बोधक आहे. ते म्हणले म्हणजे जसं आता पहा, विठ्ठल हे नाम तर झालंच, पण अनेक देवी आणि देवतांची नावं आहेत. रेणुका, रेणुका हे नाम देवीचं वाचक आहे का ब्रह्माचं वाचक आहे, पण हे माहितीच नाही ना. मग त्याने ते रेणुका म्हणजे देवी आली असं म्हटलं. म्हसोबा, म्हसोबा काय आहे, मूळ जर चिंतन केलं तर असं लक्षात, कारण जेही नामं तुम्ही उच्चारताल तेही नाम याच बाबाचं आहे. म्हणून जेवढी नामं आहेत, कसरोबा हे नाव कशाचं बोधक, ब्रह्माचं बोधक आहे. ते म्हणजे मग काय सगळेच, पण हे माहीत नाही ना कोणाला. आम्हाला देवाची नावं देवाची वाटतात, पण अन्य नावं देवाची वाटत. आणि आता सामान्य माणसाची तेवढी बुद्धी व्हावी म्हणून मग त्याला म्हणतात तुम्ही राम, श्याम, विठ्ठल अशी नावं ठेवा. पण जे जे नावं आहेत ते साजे या विठ्ठला, साजे या विठ्ठला, त्याला तुम्ही जे जे बोलताल ते साजतात. चला, म्हणून नामाची व्याप्ती किती आहे,
आता मला सांगा, नाम व्यापक आहे का ब्रह्म व्यापक आहे? दुसरा आहे, नाम व्यापक आहे का ब्रह्म व्यापक आहे असं पाहायला गेला तर ब्रह्म स्वरूपतः एकच असल्याने निर्विवाद व्यापक आहे झालं. पण मायाकृत नाम हे व्यापक आहे. सापेक्षित राहील ब्रह्माच्या दृष्टीने. कारण दोन तर सत्य ठेवायचे नाहीत. मग एक पण सत्य पदार्थाचं ध्योत म्हणजे बोधक, सत्य पदार्थाचं ज्ञान कोणी करून दिलंय तुम्हाला? नामाने करून. जर नाम नसतं तर त्या सत्याची ओळख झाली नसती. म्हणून समांतर काम चालतं, म्हणजे नामाची व्याप्ती. म्हणून आता त्याच्यात दुसरा भाग आणखीन आला, त्या परमतत्वाचं बोधक नाम आहे हे कळालं. त्या परमतत्वाची ओळख कोणी करून दिली? नामानेच. कोणत्या? तत्त्वमसी. म्हणून तत्त्वमसीलाही नामच म्हटलं. काय म्हटलं? तत्त्वमसी काय आहे? नाम आहे. आणि विठ्ठल नाम. पण आता इथं तत्त्वमसी हे वाक्य गुरूंकडून शिष्याकडे गेलं तर त्याच्यात हे गुरु शिष्याचं नातं भिन्न आहे. आणि जे पहिलं नाम दिलं रामकृष्ण हरी, तर त्या धर्मगुरूंचं काम आहे. म्हणून धर्मगुरूंनी रामकृष्ण हरी दिलं. ते म्हटले, काय हो तुम्हाला नाम मिळालं का? हो म्हटले, आम्हाला मिळालं, काय अडचण नाही. ते म्हटले, मग दुसरा आणखीन काय आहे? म्हटले, ह्याच नामाने मोक्ष होऊन जाईल. तर होऊन जाईल. रामकृष्ण हरी जपता 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 एक दिवस मग तुम्हाला नाही एका जन्मात झालं तर दुसऱ्या जन्मात. कारण अधिकाऱ्याला मोक्ष होतो, बिगर अधिकाऱ्याला होत नाही. हा नियम कायमस्वरूपी ठेवला. आणि मग त्यावेळेला त्याचा मलविक्षेप गेलेला आहे, त्यावेळेला त्याच्याकडे असे ती ही सारी व्यवस्था देवाने केलेली, आपण नाही व्यवस्था केली. किंवा आपण असं म्हणू की आपण चला आता श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू गुरूंकडे चला. तुम्हाला काय सापडणार आहे? हो, कोण श्रोत्रिय कृपाळू ब्रह्मनिष्ठ? तुम्हाला नाही सापडणार तो. कारण मग ही व्यवस्था कुठून होते? ॲटोमॅटिकली होते. गुरु शोधावे लागत नाहीत. गुरु अपैसा भेटायची की असं आहे. अपैसा सहजतेत भेटतात, शोधावे नाही. शोधायला गेल्यावर फसला तो. कारण मग हां विरेशा सद्गुरू अपैसा भेटायची. ज्या वेळेला अशा प्रकारची अवस्था बांधली जाते त्यावेळेस. पण मग ते कसं काय होतं? हां, ज्या ठिकाणी तुम्ही हे दुसरा मंत्र ऐकला तत्त्वमसी. आता तत्त्वमसीची व्याप्ती जास्त आहे का नामाची व्याप्ती जास्त आहे? हां, पण व्याप्ती कोणाची जास्त आहे? तर नामाची व्याप्ती जास्त आहे. तत्त्वमसी अर्धांशात सुद्धा नाही. येईल आता पुढे प्रमाणे येतील तुम्हाला. म्हणजे तत्त्वमसी एक परिच्छिन्न आहे, कारण ते एका शिष्याचा उद्धार करतं. आणि नाम सर्वांचा उद्धार करतो. कोणाची व्याप्ती जास्त? आणि नाम सगळ्यांना दिलं, खुलं केलं आहे का नाही? रामकृष्ण हरी म्हणा, काय तुम्हाला काय अडचण? काहीच नाही. ते म्हणते, पण मग आमचा उद्धार होईल ना. मग त्या वेळेला पुढच्या वेळेला ज्या वेळेला तुम्ही म्हटले त्यावेळेला वेदातलं ते वाक्य बाजूला काढलेलं आहे. मग ते काय केलं की ते म्हणले तत्त्वमसी ऐकण्यासाठी. ऐकलं बी तरी ते साधारण ऐकणं आणि विशेष ऐकणं असे भेद आहेत त्याच्यात. विशेष ऐकल्याने अज्ञान जातं, सामान्य ऐकल्याने जात नाही. मी तुम्हाला नेहमीचा दृष्टांत, काडेपेटीवर काडी घासल्याने पेटत नाही, त्याचं एक घर्षण व्हावं लागतं. ज्या असा त्यावेळेला त्याच्यामध्ये त्या घर्षणाच्या द्वारेच त्याच्यामध्ये पेट होतो. त्याच्यात काडेपेटीच्या खालच्या कागदाचा अधिकार असावा लागतो आणि वरच्या काडीचा अधिकार असावा लागतो. दोन अधिकारी एकत्र आले तिथे तर पेट घेतं, नाही तर पेटत नाही. तर नाहीतर साधाळलेल्या काडेपेटे ते गुलच घालवलं म्हणते ते. तर त्याच्यापेक्षा ही काडी इकडं नसती आली तर बरं झालं असतं. मग ते दुसरीकडे ते कमीत कमी ओली तशीच राहिलेली, तर ते फाटून तरी गेली नसते. असं होतं बरं का. तर त्या पण काडेपेटीवर काडी आदळल्यावर पेट मात्र घेते, पण त्याच्यासाठी अधिकाराची आवश्यकता असावी लागते. सांगा, नाम भारी का तत्त्वमसी भारी?
याची व्याप्ती मोठी म्हणून याला अरे वा. बरं आता ऐका, विशेष ज्ञान तत्त्वमसी नाही होत. सामान्य खरं तर असं आहे ना, दोघांच्या ठिकाणी चांगले, जागेवर बरोबर आहे. आपापल्या जाग्यावर दोन्ही बी चांगले शोभून दिसतात. हां तत्वमस्यादी महावाक्ये जीवाचे ब्रह्मशी ऐक्य सांगणारे असून ती सुद्धा शब्दरूपच आहेत. बरोबर. नाम शब्दरूप होण्यास्तव नामाने मोक्ष होतो म्हटले तरी काही हरकत नाही. बरोबर आहे. कारण नामाने मोक्ष, तत्वमसी काय आहे? नामच शब्दच आहे, नामच आहे. मग नामाने मोक्ष. मी तुम्हाला मागे बी सांगितलं बऱ्याच वेळा, पण तुम्ही ऐकतच नाही. तुम्हाला कळून नाही राहिले. कितीतरी वेळा सांगितलं का नाही? इथं नाही बसल्यावर थोडं कळणार आहे श्रवणाला आल्यावर. तर ते तत्वमसी हे नामच आहे. मग नामाने मोक्ष होतो म्हणण्यात हे अंतकरण शुद्धीला कारण नाही ना, हे ज्ञानाला कारण आहे. पण त्याच्यात ज्ञानाला जरी कारण असेल तरी श्रवणाला बसल्यावर ते मागचेही कामं करता येते. कारण ते नामच आहे. शुद्धी करतो. हा, नामच आहे. कारण विश्वामध्ये नुसती विष्णू सहस्रनामात असणारी सहस्रनामच देवाची आहेत असं नको, अख्खी नाम देवाची आहे. चला आता सांगतील खाली. याच एका कारणास्तव नामास शब्द प्रमाण म्हणण्यासही हरकत नाही. म्हणून नाम हे शब्द प्रमाण आहे. भगवंताची हजारच नामे आहेत असे मुळीच नाही, तर भगवंताची असंख्य नामे आहेत. असंख्यामध्ये किती राहतात? अनेक. काय म्हटलं त्याचे? अनंत नामे, अनंत रूपे, अनंत वेशी देखला नाम शब्द नाही आला असेल दुसरीकडे कुठतरी. नामे गाऊ काय? नाम गाऊ नाम द्याऊ नाम विठोबाशी वाहू. आई शब्द आले नामाची काहीतरी असं काहीतरी आहे. सहस्रनाम. तर भगवंताची सहस्रावधी, सहस्र नाही सहस्रावधी, हजारो, हजार नाही म्हणायचं, हजारो. हा, लाखोली. ते नामाचे लाखोली. अनंत नामे वाहू. अनंत नामे वाहू गोविंद आहे ना, अनंत नामे वाहू गोविंद. तर अनंत नामे आहेत. ते तुमचा भाव काय आहे हो, ते त्याच्यावर अवलंबून आहे. आपला आंतरिक भाव काय, आणि तो आंतरिक भाव नसेल तर मग तुमचा विठ्ठल नामचा आंतरिक भाव नसेल तर काय वरून काय. विठ्ठल काय म्हटला, काय रामकृष्ण म्हटला, पण आंतरिक भाव नसेल तर अवघड आहे. भगवंताचे हजारच नामे आहेत असे मुळीच नाही, तर भगवंताचे असंख्य नामे आहेत. विष्णू सहस्रनामातील मुख्य नामे होत. बरोबर. आता 1000 नाव आहे ते विष्णू सहस्रनामातली ते थोडी मुख्य आहेत. त्या नामात काही नामे निर्गुण बोधक आहेत, काही सगुण बोधक आहेत. त्याच्यामध्ये निर्गुण बोधक, सगुण, गुणवाचक, काही गुणांचा विचार करणारे, स्वरूपाचा विचार करणारे, कार्यवाचक, कार्याला धरणारी, अशी वेगवेगळी नामं तुम्हाला विष्णू सहस्रनामामध्ये दिसतील. पुढे आत्मा, साक्षी, कुटस्थ, ब्रह्म ही नामे निर्गुण बोधक आहेत. ते कसे आहेत? निर्गुण बोधक आहे. आत्मा, साक्षी. मग आत्मा म्हणजे राम नाही होत का? होतो. आणि राम म्हणजे आत्मा नाही का? तर आहे. राम म्हणजे ब्रह्म आहे का? आणि ब्रह्म राम नाही का? तर हे आहे. पण मग ज्याची श्राद्धा त्याच्यात बसलेले ना आम्ही ते रामाचा अभ्यास करतो, आम्ही नाही ते आत्मा फित्मा ब्रह्मपात असं म्हणजे आमचा काही संबंध नाही ते आत्मा, असं अज्ञानाने लोक बोलत राहतात. पण त्यांना त्याचं ज्ञानच नाही. तर राम, कृष्ण, विष्णू, गोविंद ही नामे सगुण बोधक आहेत. हे काय ते बाकीचा लोकांना जागृती देत आहेत, कीर्तन प्रवचन करतात, कथा सांगतात, त्यांना सुद्धा याचं ज्ञान नाही. कारण ते त्यांना त्याच्यावरती ते आरूढ झालेले असतात. तर त्यांचा त्या म्हणतात एवढंच नाव आहे देवाचं. हां, एखाद्या विशेष कथाकार मंडळीसुद्धा तशीच राहतात ते, का त्याला त्याचं ज्ञानच नाही. आणि आपल्याला ज्ञान नाही याचंही ज्ञान नाही. त्याच्यामध्ये गुंगलेले आहेत ते. त्याच्यामध्ये त्यांना वाटतं आम्ही हे नाव घेतो आणि हे एवढंच आहे. आता तुम्ही लोकांना नाम घ्यायला जरूर शिकवा, याच्यात काही शंका नाही. पण तुमच्या मनात तुम्हाला ते ज्ञान झालेलं आहे का, हे महत्त्वाची गोष्ट. लोकांना काय काही वेळेला खाली जाऊन शिकवावं लागतं, त्याच्यात काही अडचण नाही, ते शिकवावं लागतं. तुमच्या मनात काय बोध आहे, आपल्या चित्तात काय बोध ठासलेला आहे. वाचा. नाम म्हणजे
परमात्मा बोधक जी पदे असतील ती सारी वर म्हटलं होतं सगुण आणि निर्गुण बोधक. राम, कृष्ण, विष्णू, गोविंद ही नामे काय आहेत? सगुण परमात्म्याची बोधक आहे आणि ते आपणही घेतो. आता निर्गुणाचं बी बोधक आहेत. अगोदर सांगितलं आत्मा, साक्षी कुटस्थ ब्रह्म. आता नाम म्हणजे परमात्मा बोधक जी पदे असतील ती सारीच्या सारी भगवंताची नामेच आहे. आता त्यात फक्त काय पाहिजेत? परमात्मा बोधकता असली पाहिजे. लक्षात ठेवा. श्रौत असो व पौराणिक असो. एका म्हणजे श्रौत असोत, पौराणिक असोत, ठेवलेले असोत, तर ती नावं ज्याचा जसा भाव असेल चित्तामध्ये आणि त्यांनी त्याचं नाव तसं ठेवलं. एखाद्याने त्या परमस्वरूपाला दगडोबा म्हणूनच ठेवलं. पूर्वीची नाव होती धोंडेबा, दगडोबा. तर ते म्हणजे ते काय, जर मुलं जगत नसतील तर दगडोबा ठेवायचे का? धोंडेबा का होत नसतील तर असं काहीतरी आहे. ते म्हणले मग ती त्यावेळेला काय वेळेला ठेवायचं होते ते असे दगडोबा. आता दगडोबा हे काय नाव आहे? दगड, दगडू, धोंडू. पण दगडोबा हे पद सुद्धा जर त्याला त्याच्यासाठी हाक मारत असताल तर ते लागू होतं. कोणासाठी? पण त्याचा बोध कुठं केला पाहिजे? काय होतो दगडोबा ज्याने विश्व निर्माण केलं? कोणी? असा तुमचा भाव असला पाहिजे. म्हणजे ते म्हणजे काय ना त्याला बी दगडोबाच केलं होतं तुम्ही. पण ते सुद्धा तुमचा बोध काय आहे त्याच्या दृष्टीने? निर्माण का असा निर्माता असा आहे तर ते चालतं. कारण तुम्ही म्हणूनच विठाई असणार किठाई. आता किठाई या पदाचं काय कसं विश्लेषण करायचं? योगिक अर्थ काय? किठाई पदाचा आता योगिक अर्थ, आता रूढ अर्थ चालू झाला. रूढ, पारिभाषिक, योगिक. मग त्यातल्या योगिक अर्थ तिथं कुठे योगिक अर्थ निघतो तेव्हा आणखीन किठाई. किठ अधिक आई, त्या कीचं काय कशाला अर्थ लावायचा आणखीन? तर असं काही नाही करायचं. योगिक अर्थ न करता तर संत प्रणीत हे जे नाव आलेलं आहे आणि त्यांनी त्याला तसं म्हटलं म्हणून ते सुद्धा नामच झालं त्याचं. प्रेमाने घेतलेलं हे नाम. कान्हाई अशी नावं आलेली. तर चला, नाम म्हणजे परमात्मा बोधक जी पदे असतील ती सारीच्या सारी भगवंताची नामेच आहेत. बरोबर. ती श्रौत असो वा पौराणिक असो वा विठ्ठल पांडुरंगाची संत प्रणीत असो, बरोबर, ती नामेच आहेत हे मात्र निश्चित. नाम हे सामान्य असल्यामुळे नामाची सर्वात म्हणजे परमात्मा बोधक अशा प्रत्येक पदात व्याप्ती आहे. नाम कसं आहे? सामान्य. सामान्य आहे. आणि विशेष तत्वाने गेले तर विशेष. सामान्यात विशेष राहतं पण विशेषात सामान्याचे सामान्य नाही. व्यापकामध्ये व्याप्य राहतं, व्याप्यात व्यापक नसतं. म्हणून विशेष नामं जे आहेत ती जास्त व्यापक आहे का? नाम व्यापक आहे, नामच व्यापक आहे आणि विशेष असणारं नाम त्याच्यात परिचिन्न आहे, तोकडं आहे. म्हणून पहा नामाची व्याप्ती किती आहे. म्हणूनच गगनाहुनी वाढ नाम आहे असं म्हणते. निवृत्तीशी चाड नाम आहे, खाली दिलंय त्यांनी. एवढेच नव्हे तर महावाक्य हे विशेष होण्यास त्यातही सामान्य नामाची व्याप्ती आहे. आहेच आहे. म्हणून महावाक्यात कोण आहे? सामान्य नामाची व्याप्ती आहे. सामान्य व्यापक आहे. कारण विशेषात सामान्याची व्याप्ती असतेच याविषयी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तत्वमसादी महावाक्य उपदेश नामाचा अर्धांश नाही तिथे. म्हणून नाम व्यापक आहे का तत्वमसी व्यापक आहे? तर नाम व्यापक आहे कारण ते सामान्य. आता नामच म्हटलो ना, मग ते सामान्य आणि तत्वमसी हे विशेष झालं. आता नाम व्यापक आहे का विठ्ठल व्यापक आहे? नाम व्यापक आहे कारण नाम सामान्य आहे आणि विठ्ठल हे विशेष. लक्षात आलं? जे ठेवलेलं नाव आहे ते विशेष नाव विशेष असतं. म्हणून आता आपण राम असं जरी म्हटलं म्हणजे राम अवतारातला राम, तरी ते व्यापक आहे का नाम व्यापक आहे? आणि राम हे परिच्छिन्न उपाधीने युक्त असं आहे म्हणून ते परिच्छिन्न आहे. शेवटी नामच व्यापक ठरलं.
तत्वमसी तसंच तत्वमसी हे सुद्धा तिथं सुद्धा एका गुरूंनी त्याच्या शिष्याला काय केलेलं आहे, बोध दिलेला आहे. हां, गुरूंनी काय केला, बोध दिला. आणि तो बोध आहे, तो बोध एका शिष्यापर्यंत दिलेला असल्याने तत्वमसी हे नामच आहे, पण व्याप्य आहे. आणि नुसतं नाम हे व्याप्य. सामान्य याचा अर्थ महावाक्यात नामाचा अंश मुळीच नाही असं नसून हां नामाच्या व्यापकतेच्या मानाने महावाक्यात नामाचा फारच थोडा अंश आहे. हां, नामाचा फारच थोडा अंश आहे. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी नामाची व्यापकता किती आहे असे श्री गुरु निवृत्तीनाथांना विचारले तर त्यास उत्तर दृष्टांतपूर्वक दिल्याचे श्री ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले आहे. ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड गगनाहुनी वाढ नाम आहे. ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड, त्यावेळेला ते म्हणतात गगनाहुनी वाढ नाम आहे. निवृत्तीनाथ म्हणतात सगळ्यात व्यापक कोण आहे, नाम आहे. आणि त्या नामाच्या अखत्यारीत विशेष जेवढे काही आहेत ते सारे विशेष त्याच्या अखत्यारीत राहतात, त्याच्या अंतर्गत विशेष आहे. नामाची व्याप्ती आकाशापेक्षाही अधिक मोठी आहे. तसेच ज्ञानेश्वरीतही हागा नामाची एक दयाची पाहता गगनही तिसे टाचे. गुण एक एक काय तयाचे आकळशील तू. हे वर्ष जे आहे ना, हां, तत्वमसी वाक्यात नामाचा अर्धांश आहे ना, ते परत विश्लेषण करायचं. तत्वमसी हे काय झालं, तत्वमसीत नाम आहे, बरोबर आहे ना. तत्वमसीच्या अंतर्गत नाम येतं का नाही, का नामाच्या अंतर्गत तत्वमसी? सामान्य आणि विशेष सांगा ना. तत्वमसी विशेष झालं. विशेष झालं. आणि नाम हे काय, सामान्य झालं. सामान्य व्यापक असतं का, सामान्य व्यापक. बरोबर आहे, सामान्य व्यापक असतं. म्हणून व्यापकाच्या मानाने व्याप्य अंशवान ठरलं, म्हणून अर्धांश नाही तेथे, म्हणून त्याचा अर्धांश सुद्धा नाही. सारी नामच आहेत ना शेवटी. तत्वमसी हे सुद्धा काय आहे, नामच आहे, पण ते विशेष आहे. आणि कोणासाठी काय केलं, गुरुजींनी नामाचाच उपदेश केला. कोणाला, शिष्याला. काय केला उपदेश, तू ते आहेस. हां, तू ते आहेस, हे तत्वमसी झालं. वाक्य काय, तत्वमसी महावाक्यात हे महावाक्य झालं. हां, त्याच्या नामाचा अर्धांशही नाही. नामाचा अर्धांश नाही म्हणजे नाम नाही असं नाही म्हणायचं. म्हणजे तत्वमसी श्रेष्ठ आहे असं नाही सांगायचं त्यांना. नामात तत्वमसी नामाचा अर्धांश नाही असा अन्वय लावायचा. अन्वय कसा लावायचा आहे, तुम्ही अन्वय कसा लावताय सांगा. तत्वमसी महावाक्यात नामाचा अर्धांश, नामाचं काहीच नाही तिथे, असा अर्थ नाही. असा अर्थ लावायचा नाही. नाही थांबा ना, त्यांना अन्वय तर लावू द्या ना. कारण हे काय येतं, अभंग ओव्या याच्यात काय लावलेलं आहे, अन्वय कळायला पाहिजे. अन्वय जर नाही कळाला तर अर्थच चुकीचा होईल. म्हणून तत्वमसी महावाक्य उपदेश नामाचा अर्धांश नाही तेथे. म्हणजे तत्वमसी महावाक्य उपदेशामध्ये नामाचा अर्धांश नाही. या पदाचा अर्थ तत्वमसी महावाक्य हे व्याप्य आहे आणि नाम व्यापक आहे असा अर्थ लावला. पद वापरले आदी बी पद आलेलं आहे तिथं. तत्वमस्यादी आदी आलंय ना, याचा अर्थ नुसतं तत्वमसी नाही धरायचं, म्हणजे नाम व्यापक आहे असं म्हणायचं. नुसतं तत्वमसी बी नाही धरायचं. आता नाम सगळे नुसतं तत्वमसी केलं असतं तर मग थोडासा आणखीन घोटाळा झाला असता. पण तत्वमस्यादी आदिपदाने मगाशी सांगितलं सगुण बोधक आणि निर्गुण बोधक हे दोन्ही बी आले ना. आणि मग त्याच्यामध्ये नामाचा अर्धांश नाही, याचा अर्थ नाम व्यापक आहे आणि त्या वाक्यामध्ये काय आहे, त्याची अंशतः व्याप्ती आहे. नामाची व्याप्ती त्याच्यात आली आणि ते बोधक आहेत. म्हणून विशेष जे असतं ते सामान्यात असतं. सामान्याची व्याप्ती अधिक असते आणि विशेष जे आहेत त्याच्यात काही अंश असतो. संपूर्णतया नाम त्याच्यात बसलेलं नाही, संपूर्ण नाम त्याच्यात बसलेलं नाही. तर त्याच्यावरून त्याची व्याप्ती मोठी आहे. कोणाची, नामाची. ना असं नाही करायचं की नामा अर्ध्याला सुद्धा नाही त्याच्यात, असं नाही करायचं. विशेषात अर्ध सुद्धा नाही असं नाही. हा उलटं झालं. मग
परमात्म्याच्या नामाच्या व्याप्तीच्या दृष्टीने आकाशाची व्याप्ती कमी आहे हम्म, असा आकाशाचा दृष्टांत देऊन नामाची व्याप्ती मोठी असल्याचे सांगितले आहे. हम्म. तर तो म्हणजे हा वरती दिल वरती दिला. हा गा नामची एक जयाचे पाहता गगनाची दिसे टाचे गुण एकैक काय तयाचे आकळशील तू, अशी पूर्ण ओवी आहे. आणि ओवी क्रमांक आहे 10वा, आपला 6वा अध्याय 10वा श्लोक 111वी ओवी. घरी गेल्यावर निवांत लिहिलं तरी चालेल. 6व्या अध्यायातली 111वी ओवी आहे आणि श्लोक क्रमांक 10 आहे. आता 10वा अध्याय जाताला 6वा अध्याय हे लक्षात ठेवा. तर त्या ठिकाणी हा विषय आलेला आहे की हा गा नामची एक जयाचे एक नाम पाहता गगनाची दिसे टाचे, त्याचं एक नामाने अख्खं गगन व्याप्त झालं. नामाने गगन टाच झाले, उलट म्हणजे अपूर्ण आहे. त्याच्याही पेक्षा जास्त कोण झालं? नाम झालं. असा त्याचा एक एक भाग त्या परमात्म्याचं वर्णन करताना म्हटलं ना, त्याचा एक एक जर गुण पाहत गेले तुम्ही तर त्याला काय आकळलं जातील, तो कसा आकळला जाईल, तर आकळला जाणार नाही. परमात्म्याच्या नामाच्या व्याप्तीच्या दृष्टीने आकाशाची व्याप्ती कमी आहे, पाहता गगनाची टाचे. असा आकाशाचा दृष्टांत देऊन नामाची व्याप्ती मोठी असल्याचे सांगितले आहे. पुढे तत्वपश्चादी महावाक्य रूप नाम साधकाच्या संवद इंद्रियाचा विषय असून ते प्रमाणात व औषधाने ज्ञानाचे साक्षात साधन आहे. हा, तर पहा प्रमाणात तो औच्छेदक आणला. आता प्रमाणात तो कोणतं प्रमाण? श्रवणेंद्रियाच्या चा विषय असून ते प्रमाणत्व श्रवणेंद्रियाच्या द्वारे. तत्वमस्यादी महावाक्य रूप नाम साधकाच्या श्रवणेंद्रियाचा विषय झाला. बरोबर आहे का नाही? ज्ञानेंद्रिय, श्रवणेंद्रिय कोणतं आहे? ज्ञानेंद्रिय. आता रामकृष्ण हरी, हा शब्द प्रमाण, शब्द प्रमाणाचा, प्रमाणाने शब्द प्रमाण झालं. आणि इंद्रिय कोणतं आहे? ज्ञानेंद्रिय. ज्ञानेंद्रिय. आता रामकृष्ण हरी म्हटले, वाणीचा विषय झाला. हा, आणि अधिकारी कशात जास्त येतं? वाणीचे विषय याला नाहीत, वाणी अधिकारी याला. याचे जास्त आहे. म्हणून रामकृष्ण हरी असं म्हणायला सांगितलं. लोक म्हणतात हे ठीक आहे बरं का, आम्हाला कळतंय. तर कळतंय का नाही कळतंय हा भाग वेगळा आणखी, पण तरी बी त्याला अधिकारी झाले. ते म्हणजे काय नाही, दररोज सकाळी उठून नामस्मरण करायचं, 5-10 हजाराचा नाम जपा, रामकृष्ण हरी म्हणा. म्हणले हो जपणार, म्हणजे त्याला ते कळालं, म्हणजे जपायचं बा रामकृष्ण हरी म्हणायचं, हे कळा. आता रामकृष्ण हरी ऐका, रामकृष्ण हरी ऐका म्हटलं की स्वरूप ऐका. त्याचं काय करा? त्या रामकृष्णाचं स्वरूप काय, मग त्याला प्रमाण औच्छेदक शब्द जो तत्वमसी महावाक्य वापरतो त्याच्यात काय आलेलं आहे? शब्दाचा विषय आहे. रामकृष्ण हरी इत्यादी नाममंत्र हे नामधारकाच्या वाघ इंद्रियाचा विषय असून ते कर्मत्व औषधाने चित्तशुद्धी अर्थात पापनिवृत्ती झालं का नाही? त्याच्यात कर्मेंद्रिय औषधक आलं आणि याच्यात वरती ज्ञानेंद्रिय औषधक आलं. आणि तत्वमसी महावाक्य गुरूंनी सांगितलं त्याच्यात, हा, तर त्याच्यात प्रमाणत्व आलंच ना, शब्द प्रमाणाच्या द्वारे झालं. बरोबर आहे. पुढे रामकृष्ण हरी इत्यादी नाममंत्र हे नामधारकांच्या वाघ इंद्रियाचा विषय असून कर्मत्व औषधाने चित्तशुद्धी. आता इथं कोणतं औषधक आलंय? कर्मत्व. कर्मत्व. कर्म करायला सांगितलं, वेदानेच सांगितलंय कर्म, उपासना आणि ज्ञान. आणि ज्ञानात ज्ञानरूपी प्रमाण, म्हणजे ते ज्ञानाचं प्रमाणत्व वेगळं आहे आणि कर्माचं प्रमाणत्व वेगळं आहे. कर्मत्व औषधाने चित्तशुद्धी अर्थात पापनिवृत्ती, पुण्योत्पत्ती, नित्य नित्य वस्तू विवेक, वैराग्य अर्थात विविध दिशा आणि संत संगती, भगवत कृपा, गुरु शरणागती. शेवटी महावाक्यादी द्वारा जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान प्राप्तीद्वारा मोक्षाचे साधन आहे, असा क्रम मानवास पाहिजे. बरं, असा एवढा सगळा क्रम लागला. कशात पाहिजे? या क्रमाचा, रामकृष्ण हरी म्हणजे नाम या क्रमाचा स्वीकार न केला तर नामाने मोक्ष होते, हे अनुपपन्नच आहे. पत्ती होईल त्याची. अनुपपन्नच आहे. म्हणजे याच्यात एवढा सगळा तुम्हाला मध्ये लावून घेतलं. जसं पाणी आणा असं म्हटल्यावर, जसं मागं उदाहरण आलं, आणि तुम्ही बाकी सगळं लागलं. आपला पाण्याशी मतलब आहे, फक्त पाणी पिण्याशी. कशाने आणायचं आहे, कुठून आणायचं आहे, कोणी आणायचं आहे, कसं आणायचं आहे, ते तुमचं तुम्ही पहा. तसा मोक्षाचा जर विषय घेतला तर ज्ञानाने मोक्ष होतो, म्हणजे ज्ञान
ते ज्ञान कुठून मिळवायचं आहे, कसं मिळवायचं आहे, त्याचे अधिकारी कोण काय हे सगळं तुम्ही लावून टाका. म्हणजे मोक्ष कशाने होतो? ब्रह्मज्ञानाने. मग ज्ञानाने होतो. मग ते म्हणते त्याच्यात ते हे कसं काय जमवायचं? ते आपोआपच जमल. जसजसा अधिकारी होत जाईल तसा त्याची वृद्धी होत चालते आणि तो आपोआपच काय होऊन जाईल? मोक्ष प्राप्त होऊन जाईल. अनुपपन्न म्हणजे त्याचा अहो सिद्ध होत नाही असं त्याचा अर्थ होतो. म्हणजे त्याच्या वाचून सिद्ध होत नाही म्हणजे अनुपपन्न आहे. त्याशिवाय सिद्ध होणार नाही असा अर्थ. म्हणजे जर हे असं जर नाही केलं तर ते अनुपपन्नच आहे म्हणजे असिद्ध आहे. असिद्ध म्हणतात, असिद्ध आहे. त्यासाठी जशी स्वर्ग संपादक अपूर्व ज्योतिष्टोमेन स्वर्ग काम योजन या वाक्यात ज्योतिष्टमाचा आता हे माग सुद्धा सांगितलेलं. एक मिनिट नामधारकाच्या वाघ इंद्रियाचा विषय असून ते कर्मत्व अवच्छेदकाने चित्तशुद्धी. पहिल्यांदा काय होणार? मग आता चित्तशुद्धी कशाने होणार? रामकृष्ण हरी म्हटलं. पाप निवृत्ती कशाने होणार? रामकृष्ण हरी. पुण्य उत्पत्ती कशाने होणार? रामकृष्ण हरी. नित्य अनित्य विवेक चित्तशुद्धीच्या नंतर आपापच चित्तात काय झाला? नित्य आणि अनित्य पदार्थाचा विवेक झाला. हे आपण जेवढे डोळ्याला पाहतो हे पदार्थ नित्य आहेत का अनित्य? अनित्य. आणि एक आत्माच नित्य आहे असं कळालं. आणि हा विवेक कोणी निर्माण केला? ज्या वेळेला जसं गढूळ पाणी जर असेल तर तळ दिसत नाही. गढूळ पाण्यात तळ दिसतो का? नाही दिसत. पाणी शांत झाल्याबरोबर ते म्हणले बघा ना खालचं काय, खालचं स्पष्ट दिसतंय. हो खालचं स्पष्ट दिसतंय तसं तुम्हाला स्पष्ट आत्मा भासायला लागतो. तुम्ही जे वरती होते तोपर्यंत तुम्हाला काहीच कळत नव्हतं म्हणून तुम्हाला त्याच्यात रामकृष्ण नावाची निवळी टाकून दिली. आणि ती निवळी टाकल्यावरती त्या रामकृष्ण नामाने काय केलं? मल घालवला. म्हणजे त्या गढूळ पाण्याचा गढूळपणा गेला आणि तळ दिसायला लागला. तळ कोण आहे? आत्मा ब्रह्म, त्याला तळ म्हणायचं. आणि ते दिसायला लागल्यावरती त्या वेळेला नित्य अनित्य विवेक तयार झाला की अरे मळ हा वेगळा आहे, शुद्ध पदार्थ असा आहे, अशुद्ध पदार्थ असा आहे. चला तर त्याच्यानंतर वैराग्य. मग त्याच्यानंतर त्याने अनात्म पदार्थाला टाकलं. विविदिशा मोक्षाविषयीची इच्छेने केलेला संसाराचा त्याग त्यानंतर झाला. म्हणजे नंतर त्याग झालं. नंतर सत्संगती म्हणजे साधू भेट. श्री गुरु भेटले, भगवत कृपा, गुरु शरणागती. नंतर तो शरणागती करतो, त्याच्याशिवाय शरणागती करत नाही. म्हणजे साधू भेटल्यानंतरही शरणागती का करत नाही? तर मागं कुठेतरी कमी पडलेला आहे नाही त्याच्यावरती, म्हणून तो त्याच्या तितक्या लेवलला जात नाही. नंतर भगवत कृपा, गुरु शरणागती, शेवटी महावाक्य आदीद्वारा जो ब्रह्म ऐक्य ज्ञान आणि प्राप्तीद्वारा मोक्षाचं साधन असा क्रम मानावयास पाहिजे. हा क्रम जर स्वीकार न केला तर नामाने मोक्ष होतं हे अनुपन्न आहे. ज्योतिष्टोमेन बोला. ज्योतिष्टोमेन स्वर्ग काम योजन या वाक्यात ज्योतिष्टोमाचा व स्वर्गाचा कार्यकारण भाव सांगितला आहे. ठीक आहे. काय तुमचं म्हणणं आहे? संसाराचा त्याग. हां संसाराचा त्याग नंतर सत्संगती लाभेल तुम्हाला. हां बरोबर आहे. त्याच्यानंतर भगवत कृपा होईल. हो आहे ना संगती, भगवत कृपा आणि नंतर मग गुरु शरणागती. बरोबर. अडचण काय? बरोबर आहे ना. गुरुची शरणागती हे सत्संगती नंतर आहे का? गुरु शरणागती सत्संगतीच्या नंतर होईल. सत्संगती म्हणजे सज्जन लोकांची संगती असा अर्थ काढायचा. सज्जनांच्या संगती. वारकरी सज्जन आहेत का नाही? हो आहे ना. आणि विषयी लोक दुर्जन नका म्हणू त्यांना, पण विषयी लोकांच्या संगतीत असेल तर त्याच्या डोक्यात काय फिरत आहे? म्हणून ते विषयच फिरतात. सज्जन. सज्जनांच्या संगतीत गेला. नंतर
कथा ऐकल्या, कीर्तन ऐकली, ही सज्जन ग्रंथ संगती. संगती. हा, ही साधारण पहिली संगती वेगळी आणि गुरु शरणागती भिन्न. हा, संचात म्हणजे संत, ज्यांचे चित्त चांगले आहेत त्यांना आपण काय म्हणतो? सज्जन. उठा उठा साधू संत, साधा आपुले येतो. कोणाला सांगितलं? जे पूर्णत्वाला पोचले त्यांना म्हणले उठा उठा आणि आपले हित साधा. त्यांना काय सांगायचं? तर तिथं सज्जन पदाचा अर्थ असा येतो. आणि नंतर दुसरा एक भाग तयार झाला तो असा की संत संगतीच्या म्हणजे हे सज्जनांच्या संगतीत गेल्यावर त्याच्यानंतर त्याच्यात विवेक अजून उत्पन्न झाला. काय म्हटलं पुढे? भगवत कृपा झाली. भगवत कृपा नंतर एक आता मग ते मागाशी म्हटल्याप्रमाणे गुरु हा पैसा भेटेची की त्याला परत गुरुची शोधाशोध करायची आवश्यकता राहत नाही. आणि त्याच्यातही दोन गुरुजी हे नेहमी सांगत असतो. त्याच्यानंतर एक गुरुमध्ये बी गुरु शरणागतीमध्ये एक पहिल्यांदा ज्यांनी तुमच्या गळ्यात तुळशीची माळ टाकली ते एक गुरुजी झाले, त्याला धर्मगुरू म्हणतात. आणि दुसरा नाम दिला, कोणतं नाम? म्हणून यालाही नाम म्हटलं. पहिलं नाम आहे ते रामकृष्ण हरी आणि दुसरं नाम आहे ते तत्वमसी. मग तो उपदेश झाला, 2 नामं झाली ना. म्हणून एका नामाने अधिकारी बनवला आणि एकाने अधिकारी बनलेला आहे त्याला मोक्ष दिला. तर असा विचार केला. नंतर मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? परत झालं का तेवढं? ज्योतिष्ठोमेन स्वर्ग कामो येजेत. या वाक्यात ज्योतिष्ठोमाचा व स्वर्गाचा कार्यक्रम भाव सांगितला आहे. बरोबर आहे. पण याच लोकात संपतो म्हणून अनुपन्न आहे. बरं, इथं सुद्धा अर्थ लागत नाही ना. कसं काय आम्ही यज्ञ केले आणि त्याचा काय झाला? कोणता अर्थ लागला तेव्हा? ते म्हणजे स्वर्गाची प्राप्ती होईल. अहो, इथं आम्ही यज्ञ केले, यज्ञ तरी इथंच संपला आणि माणूस तर मेला. मग त्याला काय संगती काय लावायची? मग त्याला कल्पनाच करावं लागेल तुम्हाला. याने काय करावं लागेल? अदृष्ट निर्माण झाला. अदृष्ट म्हणजेच पाप पुण्य, आणि पाप पुण्य घेऊन कुठे गेला? ते स्वर्गाला गेला आणि त्या ठिकाणी त्यांनी तो भोग मिळाला. चला, त्यासाठी जशी स्वर्ग संपादक अपूर्वाची म्हणजे पुण्याची कल्पना केली जाते, बरोबर, तशी मुखी नाम हाती मोक्ष इत्यादी वाक्यातही जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाद्वारा मोक्ष प्राप्ती सिद्ध होते, बरोबर. अशी ज्ञानाची कल्पना करावी. बिलकुल ज्ञानाची त्या कल्पना करा. विना नाम आणि मोक्ष यांच्यातील कार्यक्रम भाव अनुपन्न आहे. हा, त्याच्याशिवाय हा सिद्ध होत नाही. नाही. म्हणून अनुपन्न आहे म्हणजे सिद्ध होत नाही. म्हणून नाम हे मोक्षाचे साक्षात साधन नसून ज्ञानाद्वारा मोक्षाचे साधन आहे. तर नाम हे मोक्षाचे साक्षात साधन नसून ज्ञानाद्वारा मोक्षाचे. दुसरं एक आहे, आता याच्यात तुम्ही नामाची तर पुष्कळ मोठी व्याप्ती दिली. शेवटी नामाने मोक्ष असं म्हणत असताना सुद्धा मुख्य मोक्ष कशाने होईल असं म्हटलं तर खरं आहे का आता की कोणतंही साधन मोक्ष देत नाही. नाही देत, नाही देत. बरोबर आहे. मोक्ष नित्य मोक्ष आहे. तुम्ही आतापर्यंत इथपर्यंत आले. नाम रामकृष्णाने होईल का तत्वमस्याने होईल? दोघांनी होणार नाही. अवघ्याची शास्त्रे अविद्या विनाशाची पात्रे नवती स्वतंत्र वाचोनी नवती स्वतंत्र आत्मबोधी. तर त्या नाही, याने मोक्ष होतो, त्याने मोक्ष होतं, त्याने मोक्ष नाही होत. ज्या वेळेला तुमची तयारी होते ना त्यावेळेला तुम्ही ते स्वीकारत चालता. जो मनुष्य स्वीकारत नाही तर त्या माणसाची त्या साधनाने काही प्राप्ती होत नाही. कारण त्याने स्वीकारलं पाहिजे. गाडी एसटी चालू आहे पण गिअरच पडाना, तर ती एसटी जाग्यावरच गुरगुर करत राहिली. म्हटले कुठपर्यंत आलो? कुठंच नाही गेले, तुम्ही जाग्यावरच आहे. कारण तुमची रस्ता चाललेलाच नाही. तुम्ही फक्त गाडी जाग्यावर स्टार्ट करून ठेवली. हार झालं तर पेट्रोलचा खर्च वाढेल का? प्रवास झाला नाही, तशाच गाड्या झालेल्या आहेत. गुरगुर करत जाग्यावर थांबलेले आहेत. ते म्हणले का प्रवास काय चालला आहे? प्रवास काहीच व्हायना. याचं कारण त्यांनी ते स्वीकारत नाहीत. काय याच्यातला भाग न स्वीकारता जर चाललेला असेल तर ती बंद पडले. एक तर तुमच्या गाड्या बंद नाही पडल्या, ही गोष्ट खरी. गाड्या चालू आहेत पण गाडी प्रवास करत शेवटी काय बंद पडलेल्या गाडीन ह्याच्यामध्ये तरी काय फरक पडला? हां, चला बा, पण नसल्यापेक्षा बरं एवढं असं म्हणायचं बस. हां, झटके बी आणतात. कचरा आला की झटके आणतात. कार्बोरेटर साफ करायला आहेत परत माधवनगर. पाठ कार्बोरेटर साफ करून देईल तुम्ही.
चला त्याविना नाम आणि मोक्ष त्याविना नाम आणि मोक्ष यांच्यातील कार्यकारण भाव अनुपन्न आहे. हम्म, म्हणून नाम हे मोक्षाचे साक्षात साधन नसून हम्म, ज्ञानाद्वारा मोक्षाचे साधन आहे. बिलकुल. यावरून ज्ञान साध्य मोक्षहून नाम साध्य मोक्ष काही वेगळा नसून एकच आहे हे सहज म्हणजे लक्षात मोक्ष एकच आहे आणि मग त्याची संगती लावून दिली की सुरुवात नामामध्ये झाली, नंतर त्याच्यात ज्ञान आपापच आलं आणि मोक्ष एकच आहे आणि तो स्वरूपाचा मोक्ष निर्गुण निराकार परमतत्वाचा एकच मोक्ष आहे. त्या हां हे श्रुतार्थ भक्तीप्रमाणे शिकवले. तर हे श्रुतार्थ प्रमाणाने सिद्ध झालं सद्गुरूंच्या कृपेने. आपला हा 5वा प्रकाश पूर्णतः संपलेला आहे आणि याच्यातला अवघड प्रकाश जो आता आहे तो आहे अनुपलब्धी प्रमाणाचा. पुढच्या वेळेला वाचन करून या तरच कळल, नाही तर कळणार नाही. कारण आता हे मागचं सोपं होतं ते झालं. हे सोपं आहे. हं. आता इथून पुढे डोकं खाजवत बसायचं. कुंडली करता अनुपपत्ती नाही. हां मुख्य नामाची मोक्षाला अभिहिता अनुपत्ती नाही. हां हां बरोबर.